नमस्कार. आजीच्या चिचाव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आम्ही करडईची भाजी, सुकी भाजी कशी करायची ते सांगणार आहे. कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता ती भाजी करणार आहे. चला तर मग तुम्हाला मी दाखवते करडईची भाजी कशी असते ती, आणि मग कशी बनवायची तेही सांगते. हे पहा, आज आपण स्वयंपाकघरामध्ये करडईची भाजी करणार आहोत. ही करडईची गड्डी मी घेतलेली आहे. सध्या बाजारात चांगली भाजी येते. साधारणपणे सध्या जो शाळू पिकतो, ज्वारी पिकलेली असते, त्याच्यामध्ये हे दुय्यम पीक म्हणून करडई घेतली जायची. करडई एक तेलबिया आहेत. तेल मिळतं करडईचं बाजारात. आणि पूर्वीच्या काळी तर घाण्यावरचं करडईचं तेल अतिशय पौष्टिक आणि उत्कृष्ट असायचं. आजही मिळतं ते आपल्याला घाणीवरचं तेल म्हणून, परंतु शाश्वती कमीच वाटते त्याची. बरं, तो भाग असू द्या, पण आपण करणार आहोत त्या करडईची भाजी. फार पौष्टिक असते. पालेभाज्यातलाच हा एक प्रकार आहे. पहा, याची जी पानं आहेत ना, ही थोडी काटेरी असतात. मी तुम्हाला एक पान दाखवते त्याचं, की कतरल्यासारखी पानं असतात ती. ही पहा, ही पानं अशी कापल्यासारखी, कतरल्यासारखी असतात त्याची थोडीशी. नागमोडी वळणाची जी म्हणतो ना, तशी असतात. तर ही पानं, याच्यावरून ती करडईची भाजी ही ओळखायची. घरातल्या लहान मुलांना या भाजीची ओळख करून द्यायची. ह्या अशी कशी कातरल्यासारखी पानं असतात, तर लहान मुलांनाही तिची ओळख करून द्यावी. आणि जेवणात ही भाजी हमखास असावी. तर आमच्याकडे नगर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात ही भाजी हमखास जेवणात असते. या 3 महिन्यामध्ये साधारणमध्ये शाळू, श्रावणाच्या वेळेला शाळू म्हणजे ज्वारीचं पीक घेतलं जातं आणि त्या पिकात असतं. मग श्रावणानंतर भाद्रपद, आश्विन, कार्तिक या महिन्यामध्ये ही भाजी खूप येते. पण हल्ली लोक पीक घेत नाही शाळूचं, पण कांदा आणि ऊसाचं नगदी पिकावर जास्त भर आहे. तो असो भाग. पण आज आपण स्वयंपाकघरामध्ये हे करडईची भाजी करणार. याचे हे जे दांडे आहेत ना, हे सुद्धा फार पौष्टिक असतात. हे टाकून नाही द्यायचे. भाजी खावी काढायची असं म्हणतो. कटकन मोडलं जातं. तर ही काडंसुद्धा मी त्याच्यात घेणार आहे. आणि ती भाजी निवडून घेतल्यानंतर कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, मी भाजी धुतली. त्यात खाली माती तर आहे, पण तो काळा मावा म्हणतात तो पण निघतो. आता हे पहिल्यांदाच धुतलेली आहे. अशी मी 3-4 वेळा ती धुवून घेणार आहे. हे पहा, ही करडईची भाजी मी धुवून चिरून घेतलेली. खूप बारीक नाही चिरायची, एवढं लक्षात. गावाला तर काय करतात, मुद्दाम दाखवण्यासाठी अशा हातानेच कुस करतात. 2-3 तुकडे करतात. आणि पण तरी मी चिरून घेतलेली आहे. पुन्हा धुवून घेतलेली आहे. आता नेहमी भाज्यांचं शास्त्र असं आहे की भाजी चिरल्यानंतर धुवायची नाही, पण हल्लीच्या भाज्या चिरल्यानंतर धुतल्या तरी चालतील. त्याच्या औषध फवारणी असतेच असते, म्हणून आपण चांगली धुवून घ्यायची. त्यात हे देठं होते ना, ते कोवळे, मी ते सगळे देठं काय केले, धुवून काढलेत, चिरले बारीक, तेही याच्यात टाकलेत. आणि हे सर्व आता इथे पाणी घेतले कुकरमध्ये 2 ग्लास, त्याच्यामध्ये उकडायला 1 शिट्टी फक्त घ्यायची, जास्त नाही. 1 शिट्टी जर घेतली ना आपण तर उकडलं जातं. कशासाठी उकडायचं पुन्हा मी तुम्हाला सांगते, की या भाजीवर हमखास मावा पडलेला असतो. आपण धुवूनही काढलेला आहे तो, पण तरी निर्जंतुक होण्यासाठी, उकळून निघावी, औषधं असतात, त्यांचा हे कमी व्हावं असं म्हणून आपण ह्याच्यात केलं. आता ह्या 2 ग्लास पाण्याची बरोबर होणार आहे. तर कुकर लावलं आहे आणि 1 शिट्टी करून थंड होईपर्यंत तिला ठेवायची. आणि मगच ती आपल्याला गॅस ऑन केला आहे आता आणि ठेवलेली. पाहूया 1 शिट्टी झाल्यानंतर भाजीला फोडणी कशी द्यायची ते मी सांगणार आहे. अतिशय सोपी फोडणी, काही नाही. त्याला वापर काय काय केला मी. लसूण आहे पहा, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या टेचायच्या. आणि आमच्या गावाकडच्या पद्धतीनं या ठिकाणी मी आपल्या ज्या मिरच्या हिरव्या घेतो, उरलेल्या असतात, त्यातल्या लाल हिरव्या काही झालेल्या अशा मिरच्या होत्या, लसूण घालून त्या वाटून घेतलेल्या. आणि इतकं बहारदार लागतं ना ही लसणाची चटणी त्याला लावल्यावर भाजी, तर ती मी वापरणार आहे. आणि फोडणीसाठी तेल, जिरं नाही, मोहरी नाही, अजिबात नाही, फक्त लसणाची फोडणी देणार आहे. चला तर मग भाजीला पहिले उकडू द्या, मग मी तुम्हाला दाखवते. पहा, कुकरची 1 शिट्टी झालेली या भाजीची मी आता काढून घेते इथे. आणि तिला आपल्याला फिरवून घ्यायची, कारण पाणी तिच्यामध्ये गरम आहे. पहा, ह्या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की ही भाजी धुताना आपण जर हाताने हात लावतो ना, तर ते पिवळसर होत असतात. पहा, गावाकडे आम्हाला चांगला अनुभव आलेला तिचा. तर पण आता ते खूप गरम आहे, म्हणून मी काय केलं, त्या चाळणीमध्ये ओतलेली.
थंड जर झालेली असेल तर चाळणीत सुद्धा घ्यायची आपल्याला गरज नसते. म्हणून आपण काय करणार, त्याला थोडीशी थंड पाण्यानं असं हे करून घेणार आहोत. हे पहा, थंड करायची, कारण आपल्याला पिळून घ्यायची आता ही भाजी. म्हणून थोडीशी थंड पाणी त्याच्यात टाकले. हे पहा, हे पाणी आहे ना, आता हात जर लावला या भाजीला आपण तर तो असा लालसर होतो. पहा, या भाजीचं वैशिष्ट्य इतर भाज्यांनी नाही होत. आणि हे गरम पाणी बाथरूममध्ये जर आपण टाकलं किंवा भांडी घासत त्या ठिकाणी टाकलं तर जंतुनाशक म्हणूनही ते होऊ शकतं. गरम पाणी आहे, बारीक किडे चिलटं वगैरे मरून जात असतात. तर पहा, आता आपल्याला हिला फोडणी द्यायची. फोडणी देण्यापूर्वी मी पहा इथं पॅन ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे. आणि या भाजीला मात्र तेल थोडं सुरुवातीला आणि नंतर शेवटी नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे थोडं नंतर टाकायचं. त्यासाठी साहित्य काय घेतलं मी पहा. इथे लसूण कुडून घेतला, एक 8 पाकळ्या होत्या, सोलून घेतलेलं आहे. जिरं थोडंसं घेतलं आहे, नातीला आवडतं म्हणून घेतलं, खरं आम्ही गावाकडे टाकत नाही त्याला. हिंग घेतला आहे थोडासा फोडणीला. आणि हे लाल मिरच मी तुम्हाला सांगितलं आपण नेहमी जे घेतो त्याच्यातच थोड्याशा लाल काळ्या अशा ज्या असतात त्याचं तिखट करून ठेवलेले, लसूण घालून जिरं घालून असं केलेलं तिखट. आता ते याला चोळायचं आहे आणि मग टाकायचं आहे. प्रथम पहा, मी इथे तेल टाकते थोडंसं, 1 चमचाभरच तेल टाकलेलं आहे. तेल जास्त टाकायचं नाही. आणि ही भाजी आता पाण्यामुळे थंड झालेली आहे. हिला आपल्याला थोडीशी टाकताना पिळून घ्यायची. अशी पिळून घेतली की छान होते. हे पहा, गरम आहे, अजूनही गरम आहे पहा ते. म्हणूनच आपण वरून थंड पाणी टाकलेलं आहे. आणि याच्यातलं हे पाणी जर ठेवलं तर मग भाजी चांगली लागत नाही. म्हणून ते आपल्याला पिळून घ्यायचं. आणि भाजी एक शिट्टी चांगली होते. 2 जर घ्याल ना तर मग मात्र सुटसुटीत राहत नाही. प्रथम आपण याच्यात लसूण टाकूया. लसूण फार छान लागतं या भाजीमधला. आणि म्हणजे नातीला तर फार प्रिय. लसणाची भाजी केली की मेथीची भाजी, चवळीची भाजी आणि करडईची भाजी लसूण असेल तर ती पोटभर जेवते. जिरं शेवटी टाकायचं आपल्याला त्याच्यातच. आता मी गॅस कमी केलाय, हिंग टाकलाय त्याच्यामध्ये, आत्ता जिरं टाकले मी. आणि ही जी भाजी आहे ही अशी थोडी थोडी मी पिळून घेतली पहा या ठिकाणी. आणि आता हिला हे तिखट जे आहे निघाले पाणी चाळणीमध्ये, काही राहिलंच नाही तिथं पहा. आणि खूप छान लागते खरं ना. अर्धीच म्हणजे पोळी भाजीचं निम्म ठेवायचं आणि भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं जेवणामध्ये. आता पहा, ही मिरची याच्यामध्ये टाकली, थोडी टाकली त्याच्यात परतायला आणि थोडी याला चोळणार आहे. हे पहा याप्रमाणे. पण ती अशी चोळून घ्यायची, त्याला चांगलं एकजीव करून घ्यायची. छान लागते बघा ही भाजी. करडईची भाजी तर इतकी सुंदर लागते ना. या दिवसात अगदी रोज करून खाल्ली तरी कंटाळा येणार नाही अशी ही करडईची भाजी. आणि आता मंद आचेवरच तिला आपण परतून घ्यायची. हे पहा, आपली भाजी तयार झाली. मी तिला परतून घेतली. आता छान ते मिरची सगळं एकत्र झालेलं आहे. आणि गावाकडची एक पद्धत आहे पहा, थोडंसं कच्चं तेल, करडईचंच तेल असायचं त्यावेळेस, असं कच्चं तेल वरून टाकायचं आणि मग त्याचा स्वाद आणखीन लागायचं. खरं तर गावाकडे कुकरमध्ये पण उकडत नाही, पण आपण हल्ली घाई गर्दीसाठी त्याचा वापर करतो. पातेल्यामध्येच उकडून घ्यायची, कढईत पातेल्यात कशात तरी. आणि मग पहा आपली भाजी तयार झालेली आहे. करडईची भाजी अप्रतिम परपणी या 2-3 महिन्यामध्ये असते ती. आता हल्ली 12 महिने सर्वच भाज्या मिळतात, पण या दिवसातल्या भाजीची चव काय वेगळीच असते. तर माझ्या या भाजीची पद्धत तुम्हाला जर आवडली, या पद्धतीने केलेली करडईची भाजी, तर लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान वास सुटलेला आहे. गावाकडे तर भाजी जास्त खातात आणि भाकरी कमी खातात. तर अशा प्रकारची ही करडईची भाजी तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटद्वारे कळवा. आवडली ना तुम्हाला माझी ही पद्धत? नाही केल्याशिवाय काही आवडणारच नाही, पण तरीही तुम्ही नक्की करून पहा. पण उकळून घ्या या भाजीला, कारण याच्यावर मावा वगैरे पडलेला असतो.
तर पहा, अशी ही माझी करडईची भाजी तयार झालेली आहे.